लपंडाव प्रेक्षकांनो, मालिका खूपच निर्णायक वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण अनेक गोष्टी पाहिल्यात, पण आज आज ज्या पद्धतीने नियतीने चमत्कार घडवून आणलाय ती मात्र अजब-गजब गोष्ट आहे. नियतीने स्वतः चमत्कार घडवून आणत काका आणि काकू यांच्या हातामध्ये नंदाच्या एका चुकीमुळे जे पेपर आलेले आहेत आणि त्याच पेपरचा मात्र आता इकडे या दोघांनी घराबाहेर पडण्याच्या आधीच असा काहीतरी आता इकडे गोष्ट केलेली आहे की त्यामुळे मनस्विनी मात्र आता पुरती या प्रॉपर्टीतून बेदखल तर होणारच आहे, पण सखीने मात्र आता थोबाड फोडत या घरातून पणतीची हक्कलपट्टी केलेली आहे. काका काकूंची एक समजदारी आणि त्यामुळे आता मात्र इकडे सखीला तिचं हक्काचं घर, हक्काची सखी इंडस्ट्री ही परत मिळालेली आहे. आणि त्याच्याचमुळे एक गोष्ट मात्र आता नक्की झालेली आहे की सखीची आई तेजस्विनी ही सुद्धा जिवंत असल्याची एक गोष्ट घडलेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासाच व्हिडिओ आहे, अजिबातच चुकवू नका. इकडे आता नंदाला खरं तर पाहायचं असतं की या प्रॉपर्टीमध्ये आपला काही हिस्सा आहे किंवा नाही आहे. या आता सरकारने आपल्याला उल्लू बनवत मात्र आता ही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरती घ्यायचं जर का ठरवलं असेल तर आपल्याला काहीतरी कळायला पाहिजेच ना. म्हणून आता प्रॉपर्टीचे जे पेपर सरकारने सखीच्या रूममध्ये नसतात ठेवलेले ते पेपर तिने आता देव्हाऱ्याच्या पोथीच्या खाली ठेवलेले असतात, ज्या देव्हाऱ्यामध्ये यायला कुणालाही एंट्री नसते. पण बाकी कोणाला जरी एंट्री नसली तरी आता नंदा मात्र अख्ख्या घरभर फिरू शकत असते आणि त्याचाच फायदा आता नंदा घेते. आणि नंदा ताबडतोब आलेली आहे ती म्हणजे इकडे आता रूममध्ये, पण तिला ते पेपर काही कळलेले नाही आहेत, तिला काही वाचता आलेले नाही आहेत आणि त्यामुळे नंदाचा खूपच चिडचिड झालेली आहे. नंदा ते पेपर तिथेच टाकते आणि पेपर टाकून नंदा आता तिकडून निघून गेलेली आहे. नंदा इकडे विचार करते काय उपयोग आहे, वाचता येत नाही, काय येत नाही, जाऊ दे ते पेपर, पण या सरकारचा कसा काही बंदोबस्त करायचा. सरकारने आता इकडे माझं नाव काय टाकलंय, माझ्या नावावरती काही करणार आहे की नाही आहे मलाच काही कळत नाही आहे. नाही, मला काहीतरी करायलाच पाहिजे. या सरकारचा व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ कुठेतरी असा ठेवला पाहिजे ना की तो व्हिडिओ आता इकडे म्हणजे तिने जर का मला मारण्याचा प्रयत्न केला, कारण सरकार आहे ती काहीही करू शकते. देवा, मला आता जगायचं आणि म्हणून त्यासाठी मला असं काहीतरी करायला पाहिजे की हा व्हिडिओ जर का आता माझं काही बरं वाईट करण्याचा सरकारने प्रयत्न केला तर तो व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला पाहिजे, असं म्हणत ती आता युक्ती करते. बाकी कोणत्या गोष्टीमध्ये ती हुशार नसली तरी टेक्नॉलॉजी तिने आता बरीच समजून घेतलेली असते आणि त्यामुळे ती आता विचार करते आणि ती आता एक टायमर लावते आणि तो टायमर लावून तो व्हिडिओ सेंड करण्यासाठी किंवा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्यासाठी तिने एक टायमर लावलाय. प्रत्येक वेळेला जर ती तो टायमर ऑफ करणार नाही तर मात्र तो व्हिडिओ अपलोड होणार आणि सरकारला काहीच करता येणार नाहीये. म्हणजे किमान सरकार आपला जीव घेण्यासाठी तरी धजावणार नाही किंवा आपला जीव आता इतका स्वस्त होणार नाहीये. तिला हे सगळं सांगून सुद्धा ठेवलं पाहिजे, असं म्हणत मात्र आता इकडे खूप डोकं लावलंय नंदाने आणि नंदा आता तो व्हिडिओ एक सोशल मीडियावरती पाठवण्यासाठी सेटिंग करून ठेवते, जेणेकरून तो व्हिडिओ आता इकडे म्हणजे जर का आपण तो व्हिडिओ त्या दिवशीची प्रायव्हसी त्याची नाही ठेवली तर आता तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होणार आणि हे सगळं ती आता सांगणार सुद्धा असते सरकारला. ते सेटिंग केल्यावरती ती निघून जाते आणि ती आता सरकारच्या समोर आहे आणि ती सांगते, हे बघ, तू जर का मला मारण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. म्हणजे तुला वाटत असेल की मी अबला आहे, मी काही करू शकत नाही आहे, पण मी अबला नाही आहे. आता मी अशी काहीतरी सेटिंग करून ठेवलेली आहे ना की आता तू जर का मला मारण्याचा प्रयत्न केलास मग मात्र हा व्हिडिओ थेट पोलिसांपर्यंतच काय अख्ख्या सोशल मीडियावरती व्हायरल होईल आणि अख्ख्या सोशल मीडियावरती तू आता एक्सपोज होशील. ही गोष्ट कायमची लक्षात ठेव, असं म्हणत नंदाने मात्र आता तिला इशारा दिलाय. ती म्हणते, वेड लागले का तुला, कधी नेटवर्क नसेल, कधी काय नसेल आणि त्यानंतर तो व्हिडिओ गेला तर. यावरती ती म्हणते, ती पण जिम्मेदारी तुझी, पण त्यासाठी माझा पासवर्ड लागणार आहे आणि त्यासाठी आता मात्र मी काय पासवर्ड ठेवला हे फक्त मला माहिती आहे आणि म्हणूनच तू जर का मला मारण्याचा प्रयत्न करत असशील ना मग मात्र तुझ्यासाठी ही सगळी गोष्ट आता खूपच भयंकर ठरणार आहे. त्यामुळे जर का मला मारण्याचा प्रयत्न केलास तर दुसऱ्या दिवशी तुझा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होईल आणि त्यानंतर मग आता तुला काही करता येणार. असं म्हटल्यावरती सरकार आता विचार करते, ही म्हातारी जितकी वाटते तितकी आता साधी सोपी सरळ राहिलेलीच नाहीये. ही आता मला ब्लॅकमेल करणार का.
ते काही नाही आहे. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी जुगाड करून हिचा आता तो व्हिडिओ मुळात हे करायला पाहिजे. आणि त्यानंतर मग आता तो सोशल मीडियावरती कोणत्या प्लॅटफॉर्मवर टाकलंय, काय टाकलंय, हे सगळं जोपर्यंत मला आता कळत नाहीये तोपर्यंत या म्हातारीला जिवंत ठेवणं ही आता माझी जबाबदारी आहे, असा विचार सरकार आता करते आणि त्यानंतर ती गप्प बसते. इकडे आता आपण पाहिले की देवाच्या कृपेने तो आता कागद जो नंदाने तिकडे तसाच टाकून दिलेला असतो, तो कागद उडत उडत देवाच्या इथून आता हॉलमध्ये आलेला आहे. हॉलमध्ये काका आणि काकू दोघंजण ज्या वेळेला साफसफाई करत आहेत आणि त्याच वेळेला त्या दोघांना तो कागद दिसलेला आहे. आणि कागद पाहिल्यावरती मात्र आता काकू एकदम सांगायला लागते, नाही नाही, काहीतरी मात्र आता गडबड आहे. कसला कागद आहे हा? आणि त्यावरती काका म्हणतात, जाऊ दे ना, तू उगाचच विचार करत बसशील आणि त्यानंतर जर का ती सरकार आली ना तर सरकार आपल्याला या सगळ्यामध्ये अजिबात सोडणार नाहीये. आणि त्यानंतर ती म्हणते, अहो बघा तरी कसला कागद आहे. आणि ज्या वेळेला ती तो कागद उचलून आता पाहते आणि त्यावेळेला तिला आता 440 वोल्टचा झटका बसलेला आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे ती पेपर दाखवते, ते म्हणजे आता इकडे लगेचच काकांना. आणि त्यानंतर काका आता एकदम गडबडले. दोघं जण ते पेपर पाहत आहेत. हे तर आता सखीने केलेले कामत इंडस्ट्रीजचे पेपर आहेत, ते म्हणजे वहिनीच्या नावावरती. आणि ही मनस्विनी या जीवावरती उड्या मारते. ते काही नाही आहे, या मनस्विनीला आपल्याला धडा शिकवायचा असेल तर आता हे पेपर सखीच्या ताब्यात द्यायला पाहिजेत. यावरती तो म्हणतो, तुला सखीच्या ताब्यात हे जरी पेपर द्यायचे असले ना तरी ती सरकार तुला आता तिथपर्यंत पोहोचू देईल असं मला काही वाटत नाहीये. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये आता इकडे काहीच बोलू नकोस. यावरती ती म्हणते, नाही, आता हे पेपर आपल्याला सखीकडे घेऊन जायला लागतील. हा, पण सरकार हे पेपर आपल्याला घेऊ जाऊ देणार नाहीये. आणि त्यामुळे एक काम करा, हे पेपर लपवून ठेवा आणि हातामध्ये काहीतरी वेगळे पेपर घ्या, जेणेकरून आपल्याला सखीपर्यंत हे पेपर पोहोचवता येतील. इकडे तोपर्यंत कान्हा आता सखीला सांगतोय, तुला असं जर का वाटत असेल ना की ही सरकार हे सगळं करून आता गप्प बसेल, तर ही सरकार गप्प बसणार नाहीये. ती तुझ्या माणसांना सुद्धा आता त्रास देणार आणि त्यानंतर मग ती आता एक एक करत सगळ्या घराचा बदला घेणार आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतंय की तुला अलर्ट होण्याची गरज आहे. तू आता काका काकूंना विश्वासात घे आणि काहीतरी या सरकारचं भांडं आता फोड. बरं, हे दोघं जण ज्या वेळेला पेपर घेऊन निघालेत, मनस्विनी मात्र आता त्यांना थांबवत आहे. मनस्विनीला डाऊट आलेला आहे की हे काहीतरी चुकीचं काम करतायत किंवा काहीतरी आपल्या विरोधातलं काम करत आहेत. आणि त्यामुळे मनस्विनी त्यांना आता थांबवत आहे. आणि त्याच वेळेला काका आणि काकू दोघंही जण जबरदस्त घाबरलेले आहेत. तप करतायत. आणि ती सांगायला लागते, काय आहे हातामध्ये, द्या लवकर, असं म्हणत मात्र आता हे दोघं जण नाटक करायला लागतात. आणि त्यावरती ती अधिकच चिडलेली आहे. खबरदार, या घराच्या बाहेर सुद्धा एक पाऊल टाकलत ना तर मात्र गाठ आता माझ्याशी आहे, असं म्हणत तिने आता बरोबर रीतीने त्यांना थांबवलेलं आहे. बरं, हे सगळं होत असताना त्यानंतर मग आता लगेचच आणि त्यानंतर काका आता सांगायला लागतात, खरंच आमच्याकडे काहीच नाहीये. आणि त्यावरती ती आता म्हणायला लागते, काही नाहीये, ठीक आहे ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा मला आता तुमच्या हातामध्ये जे काही आहे ते आता दाखवा. मला आता पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही काहीतरी लपवून छपवून नेताय. मग काय, मग आता काका मात्र इकडे जुने असलेले काही फोटो किंवा हे सगळं दाखवतात. आणि काकू आता घाबरले, जर का हिने खरंच आपल्याला उडवलं तर उडवू दे, असं जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, सखीच्या कुठेतरी कामी येऊ, असा विचार करत ती पण धीट झालेली आहे. आणि ती सांगायला लागते, काय आम्ही घेऊन जाणार आहोत, हे पेपर आहेत किंवा हे आता फोटो आहेत, जे फोटो फक्त सखीला आम्हाला नेऊन द्यायचे आहेत, बस, बाकी काहीच नाहीये. असं म्हटल्यावरती ती म्हणते, बघू, आणा ते पेपर इकडे, असं म्हणत ती आता ते पेपर आणायला सांगते. आणि ज्या वेळेला ती आता ते पेपर त्यांच्याकडे मागते तर पेपरमध्ये एन्व्हलपमध्ये गुंडाळलेलं असतं ते म्हणजे फोटो. आणि त्यानंतर तिला खात्री पटते की नाही, काहीतरी गडबड होती, आपला काहीतरी गैरसमज झालेला आहे, असा ती विचार करायला लागते. आणि त्यानंतर त्या दोघांना तिकडून जायला सांगते. मग दोघं जण घाबरत इकडे आता सखी आणि कान्हा यांच्याकडे यायला निघाले. ती विचारते निघताना, तुम्ही आता बाहेर तरी चाललायत कुठे? यावरती ते सांगतात, काही नाही, सखीला फक्त तिच्या आईचा फोटो हा द्यायचा आहे. आणि यावरती ती म्हणते, काय इतका पुळका का तुम्हाला सखीचा, द्या की पाठवून कुणासोबत. तेव्हा आता काका काकू विनंती करतात आणि ते सांगायला लागतात, एकदा आम्हाला सखीला फक्त भेटायचं सुद्धा आहे,
परत आम्ही कधीच तुझ्याकडे काही मागणी करणार नाही मनस्विनी. सरकार आम्हाला एकदा फक्त जाऊ दे. आणि त्यानंतर मग आता इकडे मनस्विनी कशी काय, ती आता विचार करते, नाही नाही यांचं काहीतरी गडबड आहे. हे आता जर का इकडे मला म्हणजे असं म्हणतायत तर सखीला फक्त फोटो द्यायला चालले असतील, ते काही नाही आहे. यांना आता जाऊ दे, मी यांचा पाठलाग करते आणि पाठलाग करतच मात्र आता मला समजेल की नक्की ह्यांच्या मनात तरी काय आहे. असं म्हणत ती त्यांचा पाठलाग करायला निघते. इकडे तोपर्यंत मग आता ताबडतोब फोन केलेला आहे, तो म्हणजे काकांनी वकिलांना फोन करून आता इकडे सखीच्या इथे बोलवलंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने धमाका झालेला आहे. प्रेक्षकांनो, इकडे आता आपण पाहिलंय की पाठलाग करत निघालेली मनस्विनी सुद्धा त्याच दिशेने चाललेली आहे आणि हे दोघं. आणि त्याच वेळेला वकिलांनी जेव्हा आता पेपर पाहिलेत, वकिलांना तर आता इकडे सखीच्या हातामध्ये घबाडच लागल्याचं कळालेलं आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सखी आता इकडे मनस्विनीचा खात्मा करण्यासाठी सज्ज झालेली आहे. सखीने ज्या वेळेला पाठलाग करणारी मनस्विनी काका आणि काकूंच्या अंगावरती धावून येते, त्यावेळेला तिचं थोबाड फोडत, बाद झालं काकू, कोणत्याही परिस्थितीमध्ये आता इकडे तुला मी सोडणार नाहीये. मग मावशी आता बाद झालं, सरकार आता खूप झालं, असं म्हणत तिने सरकारचं थोबाड फोडलंय. पेपर काकूनी वकिलांकडे दिलेत कॅन्सल करण्यासाठी आणि सखी पुन्हा एकदा कामत इंडस्ट्रीजची मालकीण होणार.